5 चेंडू आणि 8 धावा. उर्वरित पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि स्ट्राइक एंडला त्याच्यामध्ये फलंदाज सिद्धेश. शेवटचे चेंडू घेऊन आणि फुल टॉसला टोल केलाय 6 धावांसाठी आणि षटक देखील समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले धाव फलकावर 1 गडी बाद 14 धावा. 1 गडी बाद 14 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाजाचं नाव मित्रा, गोलंदाजाचं नाव श्री. हा 1.5 चेंडू असेल. दुसरं षटक मार्ग असतं. एकही चेंडू आतापर्यंत लीगल टाकला गेला नाही. तो आणि आता मात्र वाईटनी सुरुवात करत असताना पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी कोणीही वादावाद करायचा नाही. पहिला चेंडू वाईट घोषित केलाय पंचांनी. आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकत असताना गोलंदाज श्री. विचार केला तर रावण विपक्ष नादशाही पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न आणि सुरेख झेल. आजच्या दिवसातील सुरेख झेल पकडला गेलाय. सौरभने एक आजच्या दिवसातील सुरेख असा झेल पकडलाय आपल्या संघासाठी आणि एक मोठा खेळाडू देखील बाद केलाय. रोहितच्या स्वरूपात लागलाय नादशाही संघाला. नवीन फलंदाज मैदानात पुन्हा एकदा निनाद. गोलंदाज असेल आणि पुन्हा एकदा रनआउटच्या जाण्याने पुन्हा एकदा तेच स्वरूप. फलंदाज बाद असेल रनआउटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा झटका लागलाय. पहिल्या चेंडू मध्ये रनआउटच्या स्वरूपात झटका लागलाय. तोच म्हणजे निनाद. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात दुर्वेश. धावसंख्येच्या धावफलकावर 15 धावा. 2 चेंडू आणि 15 धावा. तिसरा चेंडू घेऊन पंच लाऊड अपील. लो चेंडू नो प्लस 6 तब्बल 7 धावा या चेंडूसाठी खर्च केल्यात गोलंदाज श्रीने. धावसंख्येच्या धावफलकावर 22 धावा. 2 गडी बाद 22 धावा. उर्वरित 4 चेंडूचा खेळ आहे. दुसऱ्या षटकात बाकी आहे. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आता मात्र निर्धाव चेंडू घोषित करत असताना पंच.
सामना त्वरित चालू करायचा आहे आणि एक विनंती असेल, षटक संपल्यानंतर आपल्याला जी कोणती सूचना द्यायची ती द्यायची आणि कोणत्याही प्रकारचा जर तुम्हाला आता ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, एक विनंती असेल सर्व संघांना, जर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर सामना चालू होण्याच्या अगोदर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचंय. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन गृहीत धरलं जाणार नाहीये, याची नोंद घ्यायची. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज दुर्वेश. आपण फार वेळ घेतोय मित्रांनो, सामना त्वरित चालू करायचा आहे. 1.5 तास हा सामना थांबला होता. 1 मिनिट पंच, षटक संपलं नाहीये. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे अजूनही. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर विकेट, सिंगल आली, नंतर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे उर्वरित. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे माझे स्कोअरर मित्र मला सांगत असताना. आणि पुन्हा एकदा 9 चेंडू, 9 प्लस 1 तब्बल एकच धाव. मिस कम्युनिकेशन होत असताना जिथे 1 धाव तिथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न सक्सेसफुल नाही झालाय. त्यामुळे फक्त एकच धावेवर स्थिर राहावं लागेल संघाला. स्ट्राइक एंडला दुर्वेश. पुन्हा एकदा पंच लाऊड अपील करत असताना पुन्हा एकदा 9 चेंडू, सातत्याने दिशाहीन गोलंदाजी, सातत्याने खराब गोलंदाजी टाकत असताना आपल्या संघासाठी गोलंदाज श्रीचा विचार केला तर आतापर्यंत श्रीने आपल्या संघासाठी 9 चेंडू आतापर्यंत टाकलेत. उर्वरित अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि धावा खर्च केल्यात एकूण. पुन्हा एकदा वाईट, 14 धावा आतापर्यंत टाकलेत आणि 9 चेंडू आणि षटक देखील समाप्त झाले. तब्बल 20 धावा या षटकामध्ये, तब्बल 20 धावा आल्यात. एक मोठं असे महागडं षटक टाकलंय, तेच म्हणजे श्रीने आपल्या संघासाठी. धाव संघाला धाव फलकावर 35, 2 गडी बाद 35 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज आणि पहिला चेंडू नो टाकलाय सिद्धेशने आणि मॅजिक ओव्हर असेल मित्रांनो. पुन्हा एकदा 9 चेंडू, पुन्हा एकदा सातत्याने 9 चेंडू टाकत असताना आता मात्र लिगल डिलिव्हरी टाकत असताना गोलंदाज आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद असेल आणि 5 धावा देखील मायनस असतील. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय, तोच म्हणजे दुर्वेश आणि 5 धावा देखील मायनस होतील आपल्या एकूण धावसंख्येतून. धावसंख्येतील धाव फलकावर 36 धावा. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आकाश.
आणि हलक्या हाताने टॅपच्या स्वरूपात खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात एक धाव. या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू निर्धाव टाकलाय गोलंदाज सिद्धेशनी. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सिंगल स्वरूपात एक धाव. उर्वरित लास्ट चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या झाला धाव फलकावर 40 धावा. आणि आता मात्र मैदानात काय घडतंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि षटक देखील समाप्त झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 40 धावा. 4 गडी बाद 40 धावा. आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. एक मोठा धक्का लागलाय मैदानात. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी शेवटचा गोलंदाज साहिल जोशी आणि पहिल्याच चेंडूवर मोठा गडी बाद झालाय आणि पुन्हा एकदा नवीन फलंदाज जीत आलाय. पुढील चेंडू घेऊन पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली धाव फलकावर 41 धावा. आणि आता मात्र फलंदाज बाद असेल. नवीन फलंदाज प्रथम. नो चेंडू पुन्हा एकदा. आणि आता मात्र काय करते खराब क्षेत्ररक्षण. 9+4 तब्बल 5 धावा. धावसंख्येत वेगाने वाढ होतो. धावसंख्येत धाव फलकावर 47 धावा आणि गडी बाद झाले आतापर्यंत 6 गडी बाद 47. 7 गडी बाद 47 धावा. आता मात्र पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित करत असताना पण धाव संख्येत पुन्हा एकदा वाढ. धाव संख्येत धाव फलकावर 48 धावा. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी सातत्याने दिशाहीन गोलंदाजी तर आता मात्र षटकारानंतरचा दबाव आणि आता मात्र फलंदाज बाद असेल आणि षटक देखील समाप्त झाले. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली धाव फलकावर 8 गडी बाद 49 आणि आव्हान ठेवले ते म्हणजे 50 धावांचं. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालेलं नाहीये. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल शिव स्वराज्य विपक्ष रावण. दोन्ही संघाचे कर्णधार
12वा खेळाडू पाठवायचा आहे आपला, रावण संघाचा 12वा खेळाडू. ज्याला नावं माहित आहेत त्यालाच पाठवा कृपया करून, त्याला नावं नाही माहित आहेत. स्ट्राईक एंडला असेल सिद्धू आणि नॉन स्ट्राईक एंडला रियान. आणि पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धाव संख्येचा श्री गणेश 1 चेंडू आणि 1 धाव. पहिल्या चेंडू मध्ये सिद्धूने 1 धाव. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र षटकार मारलाय. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. आव्हान ठेवलं ते म्हणजे 50 धावांचं. हे आव्हान पार करेल का रावण संघ, का नादशाही हे आव्हान रोखवेल? तिसरा चेंडू घेऊन सिद्धूसाठी पुन्हा एकदा पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र सिंगल स्वरूपात 1 धाव. पुन्हा एकदा षटकार. आता मात्र रियान देखील स्वागत करतोय. गोलंदाज सिद्धेश आणि आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं कालक्षेत्र जिथे 1 धाव होती तिथे तब्बल 4 धावा संघाला मिळाल्यात. आता मात्र सातत्याने खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि धावसंख्येत वेगाने वाढ. धावसंख्या झाली 5 चेंडू आणि 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये रावण संघ. आणि आता मात्र फुल टॉस चेंडू आणि थोडंसं खराब क्षेत्र जिथे 1 रन तिथे पुन्हा 2 धावा. पहिल्या षटकाचा विचार करता पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्यात गोलंदाज सिद्धेशने. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज आकाश उर्फ बुवा. धाव संख्या जाऊ शकत. धाव संख्या आली बिनबाद 21 धावा. 21 धावा. दोन्ही फलंदाज घातक आहेत. आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर सेम स्वरूप दिसतंय आपल्याला. पहिल्या षटकात देखील वाईडने सुरुवात करत असताना आता देखील दुसऱ्या षटकात पण वाईडने सुरुवात केली आणि आता मात्र 9 चेंडू घोषित केला पंचांनी. 9+1. 9+1 धावसंख्या जाऊ शकला. धावसंख्या धाव फलकावर 24 धावा. आणि आता मात्र फलंदाज डिसिजन पेंडिंग आहे. आणि फलंदाज बाद असेल. आणि नवीन फलंदाज अमन. एक चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आणि धाव संख्येला धाव फलकावर 24 धावा. एक गडी बाद 24 धावा. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटीचा नीट संपर्क झालेला नाहीये त्यामुळे फक्त सिंगल स्वरूपात 1 धाव. आणि माझी विनंती असेल खेळाडूंना विनंती, जे कोणी खेळाडू टर्फला बसलेत बाजूच्या टर्फला जे कोणी बसलेत त्यांनी कृपया सगळ्यांनी बाहेर यायचंय. तो टर्फ बुक आहे. कोणीही त्या मैदानात बसायचं नाहीये. त्या टर्फ मध्ये कोणीही बसायचं नाहीये. सर्व खेळाडू बाहेर यायचे. 3 चेंडू आणि 26 धावा. आता मात्र षटकार आलाय. बराच वेळ शांत होता पण षटकाराने स्वागत केलंय. धाव संख्या धाव फलकावर 32 धावा. आणि आता मात्र फलंदाज बाद असेल.
षटकाराचं उत्तर त्वरित दिले गोलंदाज बुवाने. सलगचा दुसरा चेंडू देखील बाद झालाय आणि षटक देखील संबंध. बारा चेंडू आणि 18 धावा. 12 चेंडू आता मात्र 11 चेंडू आणि 17 धावा. 11 चेंडू आणि 17 धावा आणि पॉवर ओव्हर चालू मित्रांनो. आणि आता मात्र मैदानात काय घडतंय, फलंदाज बाद असता जर रनआउट झाला असतं तर, पण बॉल काय हातात सापडलेला दिसत नाहीये. 5 धावा मायनस झाल्या असता तर फलंदाज रनआउट झाला असता, पण तसं काय मैदानात घडलेलं नाहीये. मॅजिक ओव्हर चालू मित्रांनो. आणि आता मात्र पुन्हा एकदा तोच, पण पुन्हा एकदा सिंगल. 2-2. अडतीस धावा झाल्यात. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल धाव. आता मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 8 चेंडू आणि 10 धावा. 8 चेंडू आणि 10 धावा. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. 7 चेंडू आणि 8 धावा. 7 चेंडू आणि 8 धावा. हा चेंडू जर निर्धाव टाकला आणि फलंदाज बाद झालाय. स्टेपवरची जरूरत. तब्बल 5 धावा मायनस झाल्यात. 8 धावा विजयासाठी पाहिजे होत्या. आता मात्र विजयासाठी 13 धावा. आणि 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन गोलंदाज निनादचा विचार केला तर एकच चेंडू खेळून रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू फुलटॉस आणि सूर्यकाशी क्षेत्ररक्षण आणि फलंदाज नॉट आउट असेल. 2 धावा झाल्यात. उर्वरित समीकरण 5 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडू आणि 11 धावा. यानंतर होणारा सामना शिव स्वराज्य विपक्ष रावण. 5 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडू आणि पुढे घेण्याचा प्रयत्न आणि षटकार आलाय. थोडा लूज बॉल त्याचं रूपांतर षटकारात केलंय. आता मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडू आणि 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. 1 धाव वरती. 4 चेंडू 5 धावा. 2 चेंडू निर्धाव टाकावे लागतील, अन्यथा षटकार आला तर सामना विजयी होईल. तोच म्हणजे रावण संघ. आणि त्वरित आणि षटकार आलाय आणि सामना विजय झालाय. तोच म्हणजे रावण संघाचा फक्त कर्णधार आतमध्ये पाठवायचा आहे. रावण संघाचा कर्णधार आतमध्ये पाठवायचा आहे आणि नो डाऊट